नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण शॉर्टहँडची एक्सरसाइज नंबर 4 बघितली आहे। अशाच पद्धतीने आपण शॉर्टहँडचा पहिला चॅप्टर द कन्सोनंट पूर्ण केला आहे। जर तुम्हाला कन्सोनंट चॅप्टर पूर्णपणे आणि व्यवस्थित समजला असेल तरच तुम्हाला पुढचा चॅप्टर समजेल। जर कन्सोनंट बाबत जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा, वाटल्यास मी एक शॉर्ट व्हिडिओ कन्सोनंट बाबत मी तुमच्यासाठी टाकू शकते। तर आता आपण परत बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर द वॉवेल्स। आय जस्ट होप की तुम्ही सर्वांनी ही पिटमॅनची बुक घेतलेली असेल। चला आता आपण बघूया सेकंड चॅप्टर द वॉवेल्स। वॉवेल्सला मराठीत स्वर म्हटले जाते। हा आपला सेकंड चॅप्टर। आता बघा, जसं इंग्लिशमध्ये वॉवेल्स असतात ए ई आय ओ यू, हे जे इंग्लिशमध्ये वॉवेल्स आहे तसेच वॉवेल्स आपल्या शॉर्टहँडमध्ये पण आहे। पण हे वॉवेल्स 5 आहे नाही, हे वॉवेल्स आहे पूर्ण 12। शॉर्टहँडमध्ये संपूर्ण वॉवेल्स आहे 12 आणि हे वॉवेल्स फक्त डॉट आणि डॅश याने दाखवले जाते। डॉट आणि डॅश, आणि यामध्येही काही फरक दाखवला जातो की हा डॉट एकतर लाईट असू शकतो किंवा डार्क असू शकतो। ही डॅश सुद्धा एकतर लाईट असू शकते किंवा डार्क असू शकते। शॉर्टहँडमध्ये पूर्ण 12 वॉवेल्स आहे, त्यातले 6 लाईट आहे म्हणजे लाईट साऊंड, आणि 6 डार्क आहे म्हणजे हेवी साऊंड येतो त्याचा। तर आता ते वॉवेल्स कोणते हे आपण या चार्टवरून समजून घेऊ। आता बघा, इथे पहिला कॉलम आहे प्लेसचा। तर नेमकं प्लेस म्हणजे काय हे मी एक्सप्लेन करते। वॉवेल प्लेसेससाठी एक सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, त्यावरून तुम्हाला कल्पना येऊन जाईल की वॉवेल प्लेसेस कसे द्यायचे। आता नेमकं प्लेस म्हणजे काय, जसं आपला हा एक कन्सोनंट आहे, आपण घेतला पी किंवा टी घेतला, तर याच्या पोझिशन ठरल्या आहे, याला प्लेसलाच आपण पोझिशन सुद्धा म्हणू शकतो। जसं की हा टी आहे, हा टीचा जो ही पोझिशन आहे आपण याला म्हणतो फर्स्ट प्लेस। ही जी मिडल पोझिशन आहे आपण याला म्हणतो सेकंड प्लेस, आणि ही जी एंडची पोझिशन आहे याला आपण म्हणतो थर्ड प्लेस। म्हणजे या टीच्या राईट साईडला हे फर्स्ट प्लेस, हे सेकंड प्लेस, हे थर्ड प्लेस। सेम या टीच्या लेफ्ट साईडला हे फर्स्ट प्लेस, हे सेकंड प्लेस आणि हे थर्ड प्लेस। प्लेस क्लिअर झाला। प्लेस म्हणजे काय की जो आपला स्ट्रोक असतो, या स्ट्रोकचा हा जो भाग असतो, ही प्लेस याला आपण फर्स्ट प्लेस म्हणतो, याला सेकंड प्लेस, याला थर्ड प्लेस, याला पण फर्स्ट प्लेस, याला सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्ट्रोकच्या सुद्धा साईड असतात, ही लेफ्ट साईड आणि ही राईट साईड। लेफ्ट साईडने जर वॉवेल दिले, आता जे तुम्हाला मी वॉवेल शिकवेल, लेफ्ट साईडने जर वॉवेल दिले त्याचे अर्थ वेगळे होतात, राईट साईडने जर वॉवेल दिले तर त्याचे अर्थ वेगळे होतात। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या हे लक्षात ठेवा की वॉवेलची साईड एक लेफ्ट साईड असते आणि एक राईट साईड असते, आणि याची पोझिशन म्हणजे हे फर्स्ट प्लेस, हे सेकंड प्लेस, हे थर्ड प्लेस, हे राईट साईडचे, आणि लेफ्ट साईडचे हे फर्स्ट प्लेस, हे सेकंड प्लेस आणि हे थर्ड प्लेस। ओके, क्लिअर आहे। तर आता आपण बघूया वॉवेल। जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की वॉवेल हे एकतर डॉट किंवा डॅशने दाखवले जाते। तर आता यात प्लेस, जसं मी इथे हा एक्झाम्पलसाठी काढून ठेवते। आता हे फर्स्ट प्लेस, हे फर्स्ट प्लेस मी असं इथे लिहिते फर्स्ट। आता फर्स्ट प्लेसचा जो वॉवेल असतो लाईट डॉट मी हा तुम्हाला असा दाखवते, दिसतंय हा आहे आपला लाईट डॉट। हा फर्स्ट प्लेसचा वॉवेल आहे आणि याला वाचलं जातं ॲ। फर्स्ट प्लेसचा वॉवेल जर आता पी आहे, पीच्या इथे जर हा लाईट डॉट असेल असा, पीच्या फर्स्ट प्लेसला हा लाईट डॉट असेल तर याला वाचलं जाईल ॲ। कसं, हे पी आणि ॲ, प्या असं वाचलं जाईल। आता दुसरा जो डार्क डॉट, हा थोडा डार्क असा दाखवला जाईल।
आता दुसरा जो वॉवेल आहे तो आहे डार्क डॉट. या ज्या 2 लाईन आहे या आपण डॉट वॉवेल बघणार आहे आणि या ज्या 2 लाईन आहे हे आपण डॅश वॉवेल बघणार आहे. पहिला लाईट दुसरा डार्क, पहिला लाईट दुसरा डार्क. यातला आपण लाईट बघितला. आता हा डार्क, जर इथे हा डार्क डॉट दुसरा असतो आ, याला आ प्रोनाउन्स केलं जातं. आता हा डार्क डॉट आपण फर्स्ट प्लेसचे वॉवेल बघत आहोत. फर्स्ट प्लेस कुठं असतं? इथे. मी तुम्हाला आधीच सांगितलं हे फर्स्ट प्लेस. आता या फर्स्ट प्लेसला जर इथे हा डार्क डॉट असेल, याचं प्रोनाउन्सिएशन आ केलं जातं. इथे जर मी हा डार्क डॉट दिला तर याला कसं प्रोनाउन्स केलं जाईल? हा आपला पी आणि हा आ, हे होईल पा. डॅश वॉवेल, लाईट डॅश. डॅश आपली एवढीच द्यायची, छोटी, एकदम छोटी अशी डॅश, ती लाईट द्यायची. तर ही पण डॅश आपण जर फर्स्ट प्लेसला असेल तर तिला कसं वाचल्या जाईल हे पाहू. तर फर्स्ट प्लेसचा डॅश वॉवेल हा असतो अ, याला अ प्रोनाउन्स केलं जातं. आता हा लाईट डॅश जर या फर्स्ट प्लेसला असेल, पीच्या जर फर्स्ट प्लेसला हा लाईट डॅश जर मी दिला तर याला काय प्रोनाउन्स केलं जाईल? पी. आणि पीच्या फर्स्ट प्लेसला जर हा वॉवेल असेल अ तर याला प असं प्रोनाउन्स केलं जाते. ओके. त्यानंतर डार्क डॅश, ही डॅश तेवढीच द्यायची पण थोडी डार्क द्यायची. डार्क डॅशला आपण प्रोनाउन्स करतो ऑच प्रोनाउन्स करतो. पण याचा प्रोनाउन्सिएशन हा हेवी साऊंड येतं, त्यामुळे याला आपण डार्क डॅश असं म्हणतो. अशी डार्क डॅश आपण देतो. तर या फर्स्ट प्लेसला, पीच्या फर्स्ट प्लेसला जर हा वॉवेल असेल अ, इथे जर डार्क डॅश असेल तर याला वाचल्या जाईल प. याला पण प आणि याला पण प वाचल्या जाईल, पण याचे स्पेलिंग पुढे चालून वेगळे होतील. तर आता क्लिअर आहे की हा बघा, हा आपला फर्स्ट प्लेस होता, हा इकडून पण आणि इकडून पण इकडून न घेता मी तुम्हाला फक्त इकडून सांगितले, राईट साईडने सांगितलंय. तर या फर्स्ट प्लेसला जर एखादा वॉवेल असेल, यापैकी कोणता जरी वॉवेल असेल, कन्सोनंटच्या फर्स्ट प्लेसला यापैकी कुठलाही वॉवेल असेल, एकतर तो आयदर डॉट और डॅश असेल तर तो कसा वाचला जाईल हे मी तुम्हाला सांगितलं. जर हा इथे लाईट डॉट असेल, पीला जर लाईट डॉट असेल तर हा पी आणि प्या वाचला जाईल. डार्क डॉट असेल तर हा पी आणि डार्क डॉट प वाचला जाईल. पी आणि लाईट डॅश असेल तर हा प वाचला जाईल आणि डार्क डॅश असेल तरी प वाचला जाईल. तर हे होते आपले फर्स्ट प्लेसचे वॉवेल. अशा पद्धतीने आपण फर्स्ट प्लेसचे संपूर्ण वॉवेल पाहिले की जर स्ट्रोकला जर या प्लेसला यापैकी कुठलाही वॉवेल असेल तर त्याला कसं वाचायचं हे बघितलं. जर फर्स्ट प्लेसला जर कन्सोनंटच्या फर्स्ट प्लेसला जर हा वॉवेल असेल तर आधी कन्सोनंट वाचायचा, त्यानंतर तो वॉवेल वाचायचा. जसं हा कन्सोनंट आहे पी, पीच्या नंतर जर हा वॉवेल आला, हा वाचला जाईल पॅ. तर आता आपण बघूया सेकंड प्लेसचे वॉवेल. इथे मी असं सेकंड प्लेस देते. आता सेकंड प्लेस कोणती? फर्स्ट प्लेस आपण बघितली, ही सेकंड प्लेस, ही फर्स्ट प्लेस. तर सेकंड प्लेसचा पहिला जो लाईट डॉट वॉवेल आहे तो आहे ए. जर इथे हे सेकंड प्लेस आपण पहिलं बघितलं आहे, सेकंड प्लेस. जर एखाद्या कन्सोनंटच्या सेकंड प्लेसला जर हा लाईट डॉट असेल, याला आपण ए प्रोनाउन्स करू, तर याला कसं वाचलं जाईल? हा पी अधिक कन्सोनंट वाचायचा, पी अधिक ए, पे असं वाचलं जाईल. नंतर हा दुसरा वॉवेल असतो एचाच, पण हा हेवी साऊंड करतो ए. तर इथे जर सेकंड प्लेसला डार्क डॉट असेल, सेकंड प्लेसला जर डार्क डॉट असेल, हे आपले सेकंड प्लेसचे आपण बघत आहोत इथले, आणि सेकंड प्लेसला जर हा डार्क डॉट असेल तर याला पण पे असं प्रोनाउन्स केलं जातं. त्यानंतर आहे
अ, याचा सेकंड प्लेसमधला तिसरा वॉवेल आहे अ, जो लाईट डॅशने दाखवला जातो. जर एखाद्या कन्सोनंटच्या सेकंड प्लेसला जर लाईट डॅश असेल तर त्याला काय वाचल्या जाईल? जर हा पी आहे, पीच्या सेकंड प्लेसला जर लाईट डॅश असेल, इथे देते मी, लाईट डॅश असेल तर याला काय वाचल्या जाईल? प अधिक अ प. नंतर सेकंड प्लेसमधला लास्ट वॉवेल जर सेकंड प्लेसला इथे जर डार्क डॅश जर असेल, डार्क डॅश सेकंड प्लेसला जर ही डार्क डॅश असेल तर हा वॉवेल काय होईल, कसा वाचू? हा पी, हा कन्सोनंट आधी वाचायचा, कन्सोनंट नंतर जो वॉवेल येईल डार्क डॅशवाला याला पी अधिक ओ पो असं वाचू. हे होते आपल्या सेकंड प्लेसचे वॉवेल. परत एकदा रिवाइज करते की एखाद्या कन्सोनंटच्या सेकंड प्लेसला, ही फर्स्ट प्लेस, हे सेकंड प्लेस, एखाद्या कन्सोनंटच्या सेकंड प्लेसला इथे जर यापैकी कुठलाही वॉवेल आला तर तो कसा वाचायचा? हा पी, पी ला जर सेकंड प्लेसला जर लाईट डॉट आला तर हा आपण याला वाचू पे. जर हा डार्क डॉट आला तर याला आपण वाचू पे. याच्यावर थोडं जास्त प्रेशर दिला जाईल. जर त्याच्यावर जर सेकंड प्लेसला लाईट डॅश जर आपण देत असू तर याला कसं वाचू? हा आधी कन्सोनंट पे अधिक अ, सेकंड प्लेसला प अधिक अ प. जो आपला वॉवेल आहे थर्ड नंबरचा हा आहे लाईट डॅश आणि आपण याला प्रोनाउन्स करतो अ. जसं की एखादा शब्द मच, MUCH, त्यात यू आहे पण त्याचं आपण प्रोनाउन्सिएशन अ करतो. जसं की मचचं स्पेलिंग MUCH, त्यात जो हा अ असतो हा अच म्हणजे हा वॉवेल. त्यानंतर जर याच सेकंड प्लेसला जर हा ओचा जर वॉवेल येत असेल, ओचा वॉवेल हा डार्क डॅशने रिप्रेझेंट केला जातो, तर आपण याला हा कन्सोनंट आधी वाचू आणि नंतर डार्क डॅश देऊन याला वाचू प अधिक ओ पो. तर या पद्धतीने आपण फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेसचे वॉवेल बघितले. आता आपण बघूया थर्ड प्लेसचे वॉवेल. आपल्या कन्सोनंटला फक्त 3च प्लेस आहे, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस. आयदर इट इज कम बिफोर द कन्सोनंट और आफ्टर द कन्सोनंट. द बिफोर साइड इज कॉल्ड द लेफ्ट साइड अँड द आफ्टर साइड इज कॉल्ड राईट साइड. हे सगळ्यात महत्त्वाचं की बिफोर साइडला लेफ्ट साइड म्हटलं जातं आणि आफ्टर साइडला राईट साइड म्हटलं जातं. हे सर्वात महत्त्वाचं आणि लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आता आपण फर्स्ट प्लेस बघितलं, सेकंड प्लेस बघितलं, आता आपण बघूया थर्ड प्लेस. आता थर्ड प्लेस हे पण काही इतकं अवघड नाही आहे. थर्ड प्लेस, आता एखाद्या वॉवेलच्या या पोझिशनला, याला आपण थर्ड प्लेस म्हणतो, या पोझिशनला जर यापैकी, इथे वॉवेल लिहायचे, जर यापैकी कुठलाही वॉवेल आला तर तो कसा वाचायचा? आता थर्ड प्लेसचा लाईट डॉटवाला पहिला वॉवेल आहे ई. ई हा आयनी रिप्रेझेंट केला जातो असा ई. ईच, इट, ई वॉवेल आहे ना. तर जर हा पी आहे, या पीच्या थर्ड प्लेसला म्हणजे इथे जर हा ईचा वॉवेल येत असेल लाईट डॉट तर याला कसं वाचल्या जाईल? पी अधिक ई, आधी कन्सोनंट वाचायचा नंतर वॉवेल, पी अधिक ई पी असं याला वाचलं जातं. तर दुसरा वॉवेल आहे ईचाच, पण या हा हेवी, याला डार्क का म्हटलं जातं? कारण हा हेवी साऊंड करतो हा ई. तर एखाद्या प्लेसच्या थर्ड प्लेसला हा जर डार्क डॉट जर येत असेल तर याला प्रोनाउन्स कसं केलं जाईल? हा पी अधिक ई पी असं याचं प्रोनाउन्सिएशन केलं जातं. जर हा आपण पहिला बघितला, दुसरा बघितला, आता तिसरा आहे ओ डबल यू ऊ. आता या ऊ साठी जर एखादा एक्झाम्पल म्हणजे असं येईल की हा टी हा कन्सोनंट आहे. जर या टीच्या थर्ड पोझिशनला इथे 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 जर हा लाईट डॅश वॉवेल जर येत असेल तर याचं प्रोनाउन्सिएशन कसं होईल? टी अधिक ऊ टू असं प्रोनाउन्सिएशन होईल. आता थर्ड प्लेसमधला लास्ट वॉवेल आहे तो सुद्धा ऊ आणि हा जो ऊ आहे हा
डार्क डॅशने रिप्रेझेंट केला जातो. या ऊवर थोडं जास्त प्रेशर दिलं जातं. जसं आता इथं सांगायला एखादं एक्झाम्पल म्हणजे जसं की गुड शब्द आहे. गुड शब्दामध्ये ऊचा मधात ऊचा प्रोनाउन्सिएशन आला आहे, तर हा ऊ तिथे वापरला जातो. तर अशा प्रकारे आपण आज हा पूर्ण वॉवेल चार्ट बघितला आहे. एकदा मी रिवाइज करते. आता प्लेस म्हणजे काय की एखाद्या कन्सोनंटला इथे या प्लेस असतात. ही लेफ्ट साइड आणि ही राईट साइड. तर ही फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. आता हे जे प्लेस आहे या फर्स्ट प्लेसला यापैकी कुठलाही जर वॉवेल आला तर तो कसा वाचायचा की या प्लेसला जर हा आला तर याला ॲ वाचायचा, हा जर वॉवेल आला तर याला आ वाचायचं, हा जर आला तर याला ऑ वाचायचा आणि हा सुद्धा आला तरी ऑ वाचायचा. आता सेकंड प्लेसला जर हा वॉवेल आला तर याला ए ओ असं वाचलं जाईल. थर्ड प्लेस म्हणजे इथे जर हा वॉवेल आला म्हणजे लाईट डॉट जर आला त्याला ई ऊ असे वाचले जाते. आता शॉर्ट हँडमध्ये हे जे वॉवेल आहे हा वॉवेलचा असा चार्ट पूर्ण तुम्हाला पाठ करावा लागेल. याला पर्याय नाही आहे. याची कुठलीही शॉर्ट ट्रिक्स नाही आहे. आणि हा जो चार्ट आहे हा चार्ट संपूर्ण पाठ केल्याशिवाय वॉवेल्स पाठ होणार नाही. पुढचे स्ट्रोक कसे काढायचे, आउटलाईन कसे काढायचे हे समजणार नाही. कारण वॉवेल्सवर शॉर्ट हँड आधारित आहे आपण असंही म्हणू शकतो. तर त्याकरिता तुम्हाला संपूर्ण चार्ट हा पाठ करावा लागेल. आता पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रत्येक वॉवेलचे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस या प्रत्येक प्लेसवरच्या प्रत्येक वॉवेलचे एक्झाम्पल तुम्हाला देते आणि प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेते. तेव्हाच तुम्हाला मग हा वॉवेल चार्ट पण कळेल आणि कुठले वॉवेल्स कुठल्या पोझिशनला कधी द्यायचे आणि ते कसे वाचायचे हे सुद्धा कळेल. तर आजच्या या व्हिडिओबाबत जर काही शंका असेल, तुमचे भरपूर काही प्रश्न असतील, मलाही माहिती आहे, तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर भेटूया आपण पुढल्या भागात जिथे आपण या वॉवेल्स चार्टवर आपण डिपेंडेंट एक्झाम्पल घेऊ. धन्यवाद.